नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच आपण मराठी कृतीपत्रिका आराखडा पूर्ण पाहिला. आता प्रत्यक्ष उपयोजित लेखनाचा भाग आपण शिकणार आहोत. त्यामध्ये प्रश्न 5वा अ साठी पत्रलेखन आहे. पत्रलेखन 10वी साठी 6 गुणाचं आहे. तुम्हाला माहित असेल की आज पारंपरिक पत्रलेखन कालबाह्य होत आहे. पूर्वीच्या जुन्या पद्धतीच्या पत्राची जागा आता ईमेल वरील पत्रांनी घेतली आहे. कारण जलद देवाणघेवाण करण्यासाठी, अचूक आणि नेमक्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी, शिवाय नवीन तंत्रज्ञानानुसार नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी ईमेलद्वारे पत्र व्यवहार करणे आता आवश्यक आहे. त्यासाठीच इयत्ता 10वीच्या वर्गात आपण ईमेल पत्राचे प्रारूप पाहणार आहोत. पत्रलेखनाचे 2 प्रकार पडतात. एक औपचारिक पत्रलेखन आणि दुसरा आहे अनौपचारिक पत्रलेखन. तसं तर आपण 9वी मध्ये सुद्धा पत्र लिहिलंय, पण 9वी आणि 10वीच्या पत्र प्रकारात नेमका बदल काय आहे? तसं काही घाबरून जाण्यासारखं कारण नाही. तसं हे ईमेल प्रारूप फार काहीतरी अवघड व वेगळं नाही. जसे की ताईने केलेली पोळी व आईने केलेली पोळी फक्त आकाराने वेगळी आहे, नाहीतर चवीला एकच की. अगदी काहीसं असंच आहे. दरवर्षीप्रमाणे जसं पत्रलेखन आपण करतो, अगदी तसंच सहज थोडासा बदल करून तुम्ही हे नवीन ईमेल प्रारूपाचं पत्रलेखन सहजच आत्मसात कराल याची मला नक्कीच खात्री आहे. म्हणूनच आज आपण प्रत्यक्ष औपचारिक पत्रलेखनाला सुरुवात करत आहोत. त्याची सविस्तर माहिती आता आपण घेऊयात. औपचारिक पत्रलेखनाचे ईमेल प्रारूप तयार करताना पुढील बाबी लक्षात घ्याव्या. यामध्ये सर्वप्रथम वरच्या बाजूस डाव्या बाजूला आपल्या उत्तरपत्रिकेच्या पेजवर डाव्या बाजूला मार्जिनला खेटून, म्हणजेच समासाला खेटून सर्वप्रथम आम्हास समयोचित दिनांक लिहावा लागेल. तसा तो दिनांक मराठीत लिहिणं अपेक्षित आहे. काही वेळा आपण काही अंक मराठीत लिहितो, काही इंग्रजीत लिहितो. या गोष्टी टाळणं गरजेचं आहे. पण समयोचित म्हणजे नेमकं आहे तरी काय? समजा क्रीडा साहित्याची मागणी करायची. आपल्या शाळेमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. पण आपण पत्र लिहिण्यासाठी दिनांक जर नोव्हेंबर नंतरचा, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीचा जर लिहिला तर हे नक्कीच चुकीचं ठरणार आहे. म्हणून आपण ज्या तारखेला आपणास साहित्याची गरज आहे त्यापूर्वीच आपण काही दिवसा अगोदर पत्र लिहिणार आहोत, असा दिनांक लिहिला तर तो समयोचित ठरतो. त्यानंतर सहलीचं आयोजन आपण डिसेंबर महिन्यात केले आणि
सहलीला पाठवून द्यावं किंवा जाण्यास परवानगी द्यावी म्हणून आई बाबांना विनंती करणारं पत्र लिहितोय. आणि नेमकं हे पत्रच लिहितोय 2 महिने अगोदर किंवा 2 महिने नंतर. डिसेंबर पूर्वी, ऑक्टोबर मध्ये जर लिहिलेलं पत्र असेल, सप्टेंबर मध्ये लिहिलेलं पत्र असेल तर हे योग्य ठरणार नाही. किंवा डिसेंबर ऐवजी जानेवारी फेब्रुवारीची तारीख असेल तर तीही योग्य ठरणार नाही. म्हणून समयोचित दिनांक या ठिकाणी फारच महत्वाची आहे. शिवाय हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करायचा आहे. त्यासाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आपल्या माता पालकांना शाळेमध्ये जर उपस्थित राहण्याची विनंती करायची असेल तर अगदी जानेवारी महिन्यातली मकर संक्रांतीचा दिनांक आणि त्यानंतर काही काळ चालणारा हा कार्यक्रम, त्या दरम्यानचीच तारीख असावी. याला म्हणावं समयोचित दिनांक. यानंतर योग्य प्रकारचा मायना, म्हणजेच ज्यांना आपण पत्र लिहित आहोत त्यांच्याकरिता आदरार्थी एक संबोधन असतं, जसे की माननीय वगैरे. त्यांचे नाव, हुद्दा किंवा पद व पत्ता हे या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. आणि मायना लिहून पूर्ण झाल्यानंतर खालच्या ओळीला विषय. आजपर्यंत आपण विषय मार्जिनला थोडीशी जागा सोडून पुढे लिहायचो, पण ईमेल पत्र प्रारूप जे आहे ते आता इथंच वेगळं आहे. हा विषय आपल्याला मार्जिनला खिटूनच लिहावा लागेल. आणि मग त्यासाठी मी पुढं एक आराखडा सुद्धा तयार करून दिलेला आहे. त्याबद्दल आता नेहमी बोलण्यापेक्षा आपण आराखड्याच्या वेळी त्यावर सविस्तर चर्चा करूयात. विषय, औपचारिक पत्रात विषय लिहिताना मूळ विषय थोडक्यात लिहिला पाहिजे, जेणेकरून औपचारिक पत्र लिहिण्याचा जो मुख्य उद्देश आहे तो उद्देश सफल किंवा यशस्वी होतो किंवा पूर्ण होतो. का बरं? हे पत्र आपल्या जीवनातील अडचणी, समस्या सोडवण्यासाठी लिहित असतो. कधी कधी शासकीय किंवा खाजगी कार्यालयामध्ये काम मिळण्याबाबत, कधी कधी कुठल्या तरी गोष्टींची तक्रार करण्यासाठी अशा प्रकारची औपचारिक पत्रे लिहितो. त्या ठिकाणी त्या व्यक्तींना पूर्ण पत्र वाचन करण्यासाठी वेळ मिळतोच असं नाही. म्हणून विषय हे किंवा विषय लिहिताना थोडक्यात लिहिणं अपेक्षित आहे. विषयानंतर गरजेनुसार संदर्भ लिहिता येतो. गरजेनुसार विषयानंतर संदर्भ कसा लिहावा? समजा पुस्तक प्रदर्शन आणि पुस्तक विक्री एकाच दिवशी दोन्ही कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल विशिष्ट एखाद्या प्रकाशनानं वृत्तपत्रात जाहिरात दिली असेल तर तुम्हाला जर संदर्भ लिहावा वाटत असेल तर, पण संदर्भ लिहिला नाही म्हणून या ठिकाणी आपल्या गुणावर फारसा इफेक्ट किंवा कुठला परिणाम होणार नाही. आणि जर संदर्भ लिहायचाच असेल तर विषयाच्या खाली मार्जिनला खिटून संदर्भ डॅश दिनांक डॅश डॅश रोजी दैनिक लोकमत या वृत्तपत्रातील जाहिरातीवरून असा संदर्भ राहील. बस. आणि मग खालच्या ओळीला मार्जिनला खिटूनच आपण आदरार्थी संबोधन करतो, महोदय किंवा महोदया. यानंतर कॉमा देणं अपेक्षित आहे.
कॉमा दिल्यानंतर पुढचा भाग सुरू होतो. आता पुढे मजकूर. हा मजकूर म्हणजे काय? हा नेमकं मजकूर लिहायचा कसा? पत्राच्या विषयाला अनुसरून व प्रश्नकृतीमध्ये दिलेल्या सर्व मुद्द्यांचा विचारपूर्वक मजकुरामध्ये समावेश करणे आवश्यक आहे. बरोबर आहे. हा मजकूर मोजक्या शब्दात लिहावा लागतो. कारण आपण नेहमी पाहतो प्रश्नपत्रिकेमध्ये पत्रासाठी जी कृती विचारली जाते त्या कृतीत काही मुद्दे दिलेले असतात. त्या मुद्द्यांचा विचार करून त्या मुद्द्यांचा मजकुरात समावेश करून आपण जर मजकूर व्यवस्थित लिहिला तर ते योग्य होणार आहे. पण बरेच वेळा आपण पाहतो प्रत्यक्ष कृतीपत्रिकेतील पत्रलेखनाची कृती बाजूला राहते आणि आपलं पत्र दुसऱ्याच दिशेनं मजकूर लिहून पूर्ण होतं. असं असेल तर हे चुकीचं होणार आहे. म्हणून पूर्ण मुद्दे येणं अपेक्षित आहे. पूर्ण मुद्द्याचा विचार करणं पत्र लिहिताना म्हणजे मजकूर लिहिताना अपेक्षित आहे. मजकूर लिहिल्यानंतर पत्राचा शेवट. हा शेवट कसा करावा तो सुद्धा मार्जिनला खिटूनच आहे. आपण पूर्वीचा बदल इथे पाहणार आहोत. बघा कसा आहे मार्जिनला खिटून. तो सुद्धा मायन्याच्या स्वरूपात असतो. जसे की आपला नम्र, आपला कृपाभिलाषी, आपला विश्वासू वगैरे. आणि त्याखाली मग जर प्रति आणि प्रेषकचे जर खास कुठल्या नावाचा जर कृतीमध्ये उल्लेख असेल तर ते लिहावे लागेल. नाहीतर आपण अ ब क अशा सांकेतिक शब्दाचा वापर करतो. अशा पद्धतीनं पत्राचा शेवट आपल्याला करावा लागेल. पत्राचा शेवट म्हणजे पत्र संपलं असा भाग नाही. महत्वाच्या बाबी पुढे आहेत. पत्र लेखकाचे नाव व पत्ता लिहावा. जो पत्र लिहित आहे त्याचं नाव लिहिलं पाहिजे. प्रश्नकृतीमध्ये असेल तर ठीक, नसेल तर सांकेतिक लिहावं लागेल अ ब क वगैरे. आणि त्याखाली पत्रोत्तरासाठी हा पत्ता पूर्ण लिहिणं गरजेचं असतं. हा पत्ता पूर्ण लिहिणं गरजेचं असतं म्हणजे पूर्ण कसं आहे हे तर ईमेल प्रारूप आहे पत्राचं. म्हणजे हा पत्ता लिहिताना तुमचा पत्ता ईमेल लिहिल्याशिवाय नक्कीच पूर्ण होणार नाही. जर तुम्ही ईमेल न लिहिता म्हणजेच ईमेल आयडी जर नाही लिहिलोत तर पत्र लेखकाला उत्तर पाठविणं शक्य होणार नाही. ही औपचारिकता आहे. ही औपचारिकता आहे. त्यांनी तो ईमेल कळवलाच पाहिजे. तुम्ही म्हणाल सर आलेल्या मेलवर पाठवून द्यायचा. आलेल्या मेलवर बऱ्याच वेळा रिटर्न मेल नॉट फॉरवर्डेड म्हणून बऱ्याच वेळा आपल्याला तशा सूचना मिळत असतात. म्हणजे पत्रोत्तराची सोय नसणारेही ईमेल असतात. म्हणून शेवटी आपला जो ईमेल आहे तो लिहावा लागेल. महत्वाचे
जर का पत्रलेखकाचा ईमेल आयडी लिहिला नसेल तर त्या पत्र प्रारूपाला महत्व राहणार नाही, कारण हे पत्राचे ईमेल प्रारूप आहे. वरील सर्व मुद्द्यांचा विचार करून पत्रलेखन करणे गरजेचे आहे. याच मुद्द्यांचा विचार करून आपणास गुणदानही केले जाते. मग आपण जर शेवटी ईमेल अर्धवट किंवा न लिहिता जर राहिलोत तर आपल्याला पूर्ण गुण सुद्धा मिळणार नाहीत, हे सुद्धा नक्कीच आहे. हे झालं औपचारिक पत्र. कसं लिहायचं, किती मुद्द्यात लिहायचं हे आपण सविस्तर पाहिले. आता आपण अनौपचारिक पत्रलेखन पाहणार आहोत. अनौपचारिक पत्रलेखनाबद्दल सविस्तर माहिती घेऊयात. याही ठिकाणी असाच समयोचित दिनांक लिहावा लागेल. मराठीत लिहिणं अपेक्षित आहे. बरोबर. मुळात हे पत्र, महत्वाची गोष्ट, आई, वडील, भाऊ, बहीण, गुरु म्हणजे शिक्षक किंवा इतर नातेवाईक आणि मित्रमंडळींना लिहितो. हे पत्र ज्या उद्देशाने आपण लिहितोय तो उद्देश ठराविक काळातच पूर्ण होत असतो. उदाहरणार्थ, शाळेत साजरा झालेले स्नेह संमेलन याची माहिती कळविणारे पत्र जर आम्ही आमच्या आईबाबांना लिहित असाल तर स्नेह संमेलनाची तारीख, दिनांक, ज्या दिवशी स्नेह संमेलन संपतं तो दिवस सोडून नंतरचा दिनांक लिहून मगच आम्हाला अनौपचारिक पत्र लिहावं लागेल. यालाच आपण समयोचित दिनांक म्हणू. मराठीत अपेक्षित आहे. त्यानंतर याही ठिकाणी योग्य प्रकारचा मायना लिहिणं गरजेचं आहे. जसं की आई आणि बाबा किंवा आई आणि वडील यांच्यासाठी आम्ही तीर्थरूप हा महिना वापरतो. इतर वडीलधाऱ्या मंडळींना तीर्थ स्वरूप हा महिना वापरतो. तर आजी, आजोबा यांना सुद्धा तीर्थ स्वरूप वापरता येतं. इतर वडीलधाऱ्या मंडळींना सर्वच. पण आज घडीला चालू परिस्थितीमध्ये महिन्यात कालानुरूप काही बदल दिसून येत आहेत. प्रिय आजी, प्रिय आजोबा, प्रिय ताई, प्रिय दादा. तसं तर लहान भावाला लिहिताना आपण चिरंजीव लिहितो. पण महिन्यामध्ये प्रिय लिहिण्याची प्रथा सुद्धा आता सुरू झाली आहे. जर आपण असा उल्लेख जर केला असेल तरी तेही ठीकच असेल. आणि मग महिना पूर्ण झाल्यानंतर आता मात्र एक गोष्ट नक्की लक्षात घ्यावी लागेल आपल्याला. या ठिकाणी विषय लिहायचा नाही, महोदय लिहायचं नाही. अगदी सरळ मजकुराला सुरुवात करायची. मजकूर कसा असावा? कौटुंबिक. अनौपचारिक पत्र म्हणजे कौटुंबिक पत्र. तर मजकूर कौटुंबिक पत्रात कसा असावा? जिव्हाळ्याचा असावा, आपलेपणाचा असावा, मैत्रीपूर्ण मनातील भावना व्यक्त करणारा असावा. बरोबर. ख्याली खुशाली यांची चौकशी करणारा असावा. म्हणजेच
जवळीकता साधणारा असावा. जवळीकता साधणारा म्हणजेच पत्रलेखक ज्यांना पत्र लिहिलेलं आहे त्या व्यक्तींसोबत बोलत आहे असा किंवा अशी भावना निर्माण झाली पाहिजे. प्रत्यक्ष पत्रलेखक माझ्याशी बोलतोय अशी भावना त्याची झाली पाहिजे. असा मजकूर जिव्हाळ्याचा जवळीकता साधणारा असावा. पण महत्वाचं, पाहलाळ लावू नका. गरज नसताना मजकूर खूप जास्त लांबवू नका. याला म्हणूत आपण पाहलाळ लावू नका. पाहलाळ नसावा. पत्राचा शेवट अगदी महिन्याला अनुसरून आपण कोणाला पत्र लिहित आहोत याचा विचार करून आपण पत्राचा शेवट दरवर्षी करतोय. अगदी त्याच पद्धतीने करायचा आहे. आपला किंवा आपली नम्र किंवा आपला आपली आज्ञाधारक, आपला आपली विश्वासू वगैरे अशा पद्धतीने पत्राचा शेवट करावा. अनौपचारिक पत्रलेखनात पत्राचा शेवट आपला आपली नम्र, आपला आपली आज्ञाधारक, आपला आपली विश्वासू अशा पद्धतीने करावा. आणि शेवटी ज्या नावानं बोललं जातं कौटुंबिक नाव आपण त्या ठिकाणी लिहिलं पाहिजे. शेवटी पत्रलेखकाचे नाव व पत्ता लिहावा. नाव आणि पत्ता लिहिल्यानंतर शेवटी ईमेल लिहावा. अगदी औपचारिक पत्रात सांगितल्याप्रमाणे याही ठिकाणी आपल्याला ईमेल लिहावा लागतो. जर का पत्रलेखकाचा ईमेल आयडी लिहिला नसेल तर त्या पत्र प्रारूपाला महत्व राहणार नाही, कारण हे पत्राचे ईमेल प्रारूप आहे. वरील सर्व मुद्द्यांचा विचार करून पत्रलेखन करणे गरजेचे आहे. याच मुद्द्यांचा विचार करून आपणास गुणदानही केले जाते, हेही लक्षात घेतले पाहिजे. आता आपण औपचारिक पत्रलेखन आणि अनौपचारिक पत्रलेखनात जो फरक आहे तो फरक या आराखड्यावरून समजून घेणार आहोत. दोन्ही पत्र प्रकार समोरच आहेत. क्षणभर विचार करा. या ठिकाणी हे पहिलं पेज आहे. मी हायलाइट करून दाखवतोय. हे पहिलं पेज आहे इथून इथपर्यंत. आणि त्याच बाजूला मी दुसरं पेज दाखवतोय तुम्हाला. दुसरं पेज इथून इथपर्यंत आहे. दोन्ही पेजला आपण मार्जिन सोडलेली आहे आणि या मार्जिनला खेटूनच प्रत्येक मुद्द्याला लिहिण्यासाठी सुरुवात करायची आहे. म्हणजे प्रत्येक मुद्दा आपल्याला या मार्जिनला खेटूनच लिहायला योग्य होणार आहे. जसं की दिनांक या मार्जिनला खेटून लिहिलंय. अनौपचारिक पत्रात सुद्धा दिनांक मार्जिनला खेटून लिहिलंय. औपचारिक पत्रातला महिना, अनौपचारिक पत्रातला महिना. औपचारिक पत्रात ज्या पद्धतीनं मार्जिनला खेटून लिहिले त्याच पद्धतीने अनौपचारिक पत्रात सुद्धा मार्जिनला खेटून लिहिलेला आहे. या ठिकाणी मात्र बदल आहे. औपचारिक
पत्रलेखनात विषय असतो, मात्र अनौपचारिक पत्रलेखनात विषय नसतो. विषय औपचारिक पत्रलेखनात जिथं लिहितो अगदी त्या ठिकाणाहूनच किंवा त्या ठिकाणापासूनच अनौपचारिक पत्रातील मजकुराला सुरुवात होते. शिवाय महोदय किंवा महोदया हे संबोधन औपचारिक पत्रासाठी आहे, जे अनौपचारिक पत्रात नसतं. त्याचबरोबर औपचारिक पत्रामध्ये महोदय ऑब्लिक महोदया लिहिल्यानंतर मजकूर लिहिला जातो. हा महिना संपल्याबरोबरच मजकूर लिहायला सुरुवात केला जातो. इथे पत्राचा शेवट दोन्ही पत्रांचा जवळपास सारखाच असतो. महिन्याचा विचार करूनच पत्राच्या शेवटचा महिना सुद्धा आपला या ठिकाणी लिहावा लागतो. शेवटी पत्रलेखकाचा पत्ता सुद्धा आपल्याला अगदी औपचारिक पत्रात ज्या पद्धतीने लिहितो त्याच पद्धतीने अनौपचारिक पत्रात सुद्धा लिहायचं आहे. ईमेल आयडी सुद्धा आपल्याला औपचारिक पत्रात ज्या पद्धतीने लिहायचं आहे त्याच पद्धतीने इथे सुद्धा लिहायचं आहे. याबाबत मागच्या स्लाइडवर मी तुमच्यासोबत चर्चा सुद्धा केलेली आहे आणि त्यावरून तुम्हाला औपचारिक आणि अनौपचारिक पत्रलेखनातला फरक सुद्धा आता इथे कळाला असेल. शिवाय हा फरक कळाल्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आता आपण प्रत्यक्ष कृती पत्रिकेतील प्रश्नकृतीचा विचार करूयात आणि त्यावरून प्रत्यक्ष पत्राचं प्रारूप तयार करूयात, जेणेकरून तुम्हाला पत्रलेखनाचा संपूर्ण भाग अगदी सहज समजेल. शिवाय हा व्हिडिओ पाहताना अधूनमधून महत्वाचे मुद्दे स्पष्टीकरणे वगळता आपल्या वहीत नोंद करून ठेवल्यास निश्चितच फायदा होईल. एकंदरीत हा पत्रलेखनाचा भाग सोप्या पद्धतीने मी शिकविण्याचा प्रयत्न करत आहे. हा तुम्हाला नक्कीच समजेल, याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल, यात शंका नाही. आता यानंतर पुढच्या पत्रामध्ये ठरल्याप्रमाणे काही आपण पत्र नमुनेही पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला वेळोवेळी जर या चॅनेल्सवरची वेगवेगळी व्हिडिओ पाहायचे असतील तर या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून वारंवार अपडेट तुम्हाला मिळत राहतील. ठीक आहे, धन्यवाद.